नमस्कार. क्रेमर्स रूलने एक 3x3 सिस्टीम आपण सॉल्व्ह करून बघूया. तीच मेथड आहे जी आपण 2x2 साठी यूज केली आहे. फक्त आता इथे 3 व्हेरिएबल 3 इक्वेशन्स, त्यामुळे अर्थात 3x3 डिटर्मिनंट आपल्याला इथे सॉल्व्ह करावं लागणार आहे. आधी आपण जी एक्झाम्पल्स आहेत ती व्यवस्थित अरेंज करून घेऊया. म्हणजे कॉन्स्टंट जर लेफ्ट साईडला असतील तर राईट साईडला घ्यायचे आणि एक्स एक्स वाय वाय असं सगळं एका लाईनीत घ्या, म्हणजे कुठे कन्फ्युजन व्हायला नको. सो रिराईट करून घ्यायची ती सगळी इक्वेशन्स. याच्यात आता काही चेंजेस नाही आहेत कारण हे लिनियर इक्वेशन्सच दिसत आहेत, त्यामुळे सबस्टिट्यूशन वगैरे कुठे काही लागणार नाहीये. पण हा 1 येतो इकडे न्यायचा, किंवा हे एका खाली एक अशा पद्धतीने लिहूया की ज्याचे झेडचा कॉलम सगळा झेड मध्ये, एक्सचा कॉलम एक्स मध्ये असा दिसला पाहिजे. म्हणजे कुठे जेव्हा आपण डिटर्मिनंट लिहू तेव्हा उगाच इकडे तिकडे नंबर्स व्हायला नको. सो लिहिताना आपण असं लिहूया एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 5. सेकंड आहे 2x प्लस 7y प्लस झेड नाही म्हणजे किती आहे, प्लस 0 इंटू झेड आहे, त्यामुळे ह्या प्लेसला 0 असणार आहे, इज इक्वल टू 6. देन 3x मायनस 5z आहे, म्हणजे वायच्या प्लेसला काही नाही आहे, सो मायनस 5z इज इक्वल टू हे मायनस 1. सो ही 3x3 सिस्टीम आहे. आधी आपण डी घेणार आहोत, त्याच्यानंतर dx dy आणि dz असे एकूण 4 डिटर्मिनंट्स आपल्याला इथे घ्यावे लागणार आहेत. सो फर्स्ट आपण डी कॅल्क्युलेट करूया. 3x3 येणार आहे. आता काय मुद्दा आपण व्यवस्थित एकाखाली एक लिहून घेतलंय. सो एक्सचा कॉलम आपल्याला इथे नीट दिसेल. एक्सच्या कॉलमचे कोएफिशियंट इथे लिहून घ्यायचे 1 2 and 3. वायचे कोएफिशियंट लिहून घ्यायचे. इथे येणार 1, इथे येणार 7 आणि इथे वाय नाहीच आहे, म्हणजे कोएफिशियंट काय आहे इथे, अर्थात वायला 0 आहे, 0 वाय म्हणून तो 0 झाला इथे, त्यामुळे हा कोएफिशियंट 0 आला. इथे 1, इथे झेड नाहीये म्हणजे इथे 0 आहे कोएफिशियंट झेडचा अँड मायनस 5. सो तिथे जर प्रेझेंट नसेल तर तिथे त्याला 0 लिहायचं. आता नॉन 0 येताना चेक करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. आता आपल्याला 3x3 डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करायचा आपल्याला माहिती आहे. फर्स्ट काय करणार आपण, हा 1 हा नंबर घेणार आणि ह्या 4 नंबर्स त्याला मल्टिप्लाय करणार. सो d इज इक्वल 1 इंटू ब्रॅकेट 7 इंटू 5, सो मायनस 35 मायनस 0च आहे, त्यामुळे सिंपल झालं ते. सेकंडचं साईन चेंज करतो म्हणजे मायनस 1 येणार इंटू या दोघांचा प्रॉडक्ट 2 इंटू मायनस 5 होता. 3x3 माहिती आहे कसा सॉल्व्ह करायचा. याचा साईन चेंज करून आपण नंबर लिहितो. त्याच्यानंतर हा कॉलम आणि ही रो इग्नोर करायची की हे 4 नंबर्स येतील, त्याचा डिटर्मिनंट मल्टिप्लाय करायचा. सो मायनस 5 इंटू 2 म्हणजे मायनस 10 मायनस 0 इंटू 0, हे 0 आहे ना, प्लस 1 इंटू 2 इंटू 0 म्हणजे 0 मायनस 21, 0 मायनस 21. So which is equal to minus 35 मायनस 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 प्लस 10 आणि हे मायनस 21. सो किती आलं ते मायनस आले मायनस 55 आणि 56 मायनस 56 झाले आणि प्लस 10 विच इज इक्वल टू मायनस 46. सो नॉन झिरो आहे. डी ची व्हॅल्यू नॉन झिरो आहे. एकदा सगळ्या साईन वगैरे नीट घेतले आहेत ना आणि म्हणजे मल्टिप्लिकेशन वगैरे काही चुकलं नाही ना, चेक करा आणि मायनस 46 व्हॅल्यू येते का बघा. त्याच्यानंतर आपल्याला डी मिळाल्यावर dx dy आणि dz, कारण 3 व्हेरिएबल आहेत त्यामुळे अजून 3 डिटर्मिनंट्स लागणार. सो dx म्हणजे काय, सगळा तसा डिटर्मिनंट, फक्त हा जो फर्स्ट अख्खा कॉलम येतो आपण इथे कॉन्स्टंटने रिप्लेस करणार. सो 5 6 अँड मायनस 1, बाकी तसेच असणार आहेत 1 7 0 1 0 अँड मायनस 5. सिंपल आहे. तर ते 5 इंटू ब्रॅकेट दोघांचा प्रॉडक्ट म्हणजे मायनस 35 आणि मायनस 0 मायनस 1 इंटू या दोघांचा प्रॉडक्ट 6 मायनस 30 मायनस 0 प्लस 1 इंटू ह्या दोघांचा प्रॉडक्ट 0 आहे 6 1 7 0 आहे 0 मायनस मायनस 7 येणार आहे प्रॉडक्ट, पण मायनस साईन आहे, सो मायनस मायनस प्लस प्लस 7 विच इज इक्वल टू मायनस 35 इंटू 5 म्हणजे 50 असेल आणि 5 25 175 झाले ते बघा करून. तर 25 5 2 5 15 आणि 2 17 बरोबर 175. साईन येणार आहे मायनस, हे मायनस मायनस प्लस झालं, सो प्लस 30 आणि हे प्लस 1 आणि 7 म्हणजे प्लस 7. सो आधी मायनस 145 याचं येणार आहे मायनस 175 प्लस 30 आहे, त्यामुळे आधी मायनस 145 होईल
आणि हे प्लस 7 झालं, म्हणजे ते झालं -138. सो हे झालं -46, हे झालं -138. थोडंसं लेंदी असणार आहे कारण इथे 4 डिटर्मिनंट्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. मेथड सोपी आहे, फॉर्म्युला सोपा आहे, फक्त काय प्रत्येकाला 3/3 डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व्ह करायचं. सो आपण dx आणि d च्या व्हॅल्यूज कुठेतरी लिहून ठेवूया आणि पुढचं आपण सॉल्व्ह करणार आहोत dy अँड dz हे आपल्याला बघायचं. सो इथे -46 आणि -138 अशा व्हॅल्यूज आलेल्या आहेत, ते आपण इथे लिहून ठेवूया. d ची व्हॅल्यू आली आहे -46 आणि dx ची व्हॅल्यू आली आहे -138. आणि मग आपण पुढच्या व्हॅल्यूज काढूया. आता आपण काढूया dy. dy इज इक्वल टू y चा हा जो कॉलम आहे तो आपल्याला कॉन्स्टंटने रिप्लेस करायला लागतो. सो x चा कॉलम ॲज इट इज 1 2 3. z चा कॉलम पण तसाच 1 0 -5. आता फक्त मधला कॉलम चेंज करायचा, तो काय आहे 170, त्याच्याऐवजी 5 6 -1 5 6 -1. 2/2 साठी केलं तेच सेम, फक्त इथे 3/3 आहे त्यामुळे 3 वेळेला आपल्याला करायला लागेल dy आणि dz पण इथे काढावं लागणार. मेथड तीच म्हटलं तसं 10वीला पण आपण क्रेमर्स रूल घेतलाय, त्यामुळे तिथे पण एक्झाम्पल सॉल्व्ह केलेत. सो 10वीच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघितलं तरी तिथे तुम्हाला काही एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले दिसतील. तर आपण डिटर्मिनंट सॉल्व्ह करूया. 1 इंटू ब्रॅकेट या दोघांचा प्रोडक्ट -30 -0 झिरोचे, त्यामुळे सोपं झालं ते. -5 इंटू ब्रॅकेट 2 इंटू 5 -10 -0 +1 इंटू ब्रॅकेट 2 इंटू -1 म्हणजे -2 -3 18. सो विच इज इक्वल -30 मायनस मायनस प्लस झाले, म्हणजे किती आहे +50 आणि 18 आणि 2 20 पण -20. इथे बघितलं तर हे 50 आणि 50 आणि एकूण किती आलं 0. काही वेळेला एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू 0 येऊ शकते. आपण लिनियर सिस्टीम याच्या आधी पण सॉल्व्ह केले आहेत वेगवेगळ्या मेथडने. सो dy ची व्हॅल्यू आली 0. इथे लिहून ठेवूया आपण dy इज इक्वल टू मिळाले 0. आता आपण dz ची व्हॅल्यू काढूया आणि नंतर x y z च्या व्हॅल्यूज आपल्याला मिळतील. dz इज इक्वल फर्स्ट सेकंड कॉलम तसेच 1 2 3, सेकंड इज 1 7 0 आणि थर्ड कॉलम रिप्लेस करायचा कशाने कॉन्स्टंटने 5 6 -1 1 इंटू ब्रॅकेट 7 इंटू -1 म्हणजे -7 -0 -1 याला मायनस येणार ना -1 इंटू -2 इंटू -2 आणि साहित्रिक 18 म्हणजे -18 +5 इंटू 2 इंटू 0 म्हणजे 0 -7 21. ऑलवेज हीच डायरेक्शन ठेवायची 2 इंटू 0 -7. ऑलवेज या डायरेक्शन मधून ती डायरेक्शन मायनस करायचं, हेच ठेवायचं आहे. चुकून उलट सुलट आलं तर आन्सर चुकेल ते पुढे सगळं. विच इज इक्वल 1 इंटू -7 सो -7 -1 इंटू हे -20 आहेत ना -2 -18 म्हणजे -20 आणि बाहेर -1 आहे सो +20 झाले. त्याच्यानंतर -21 आहेत आणि बाहेर 5 आहे सो 21 = 5च असेल म्हणजे 105 पण साईन येणार वरती. सो -105 -105 आणि 7 मीन्स -112 +20 सो ते बरोबर आहे आपले. ह्या सगळ्या साईन्स बरोबर आल्या, एकदा चेक केल्या मी, कुठे इथे साईन मध्ये चुकलं नाही ना, सगळ्या साईन बरोबर आल्या. -7 -105 म्हणजे -112 आणि +20 सो -112 आणि हे प्लस आहेत त्यामुळे ते आलं -92. सो dz ची व्हॅल्यू आली -92. आता सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या. आता याच्यावरून x y z च्या व्हॅल्यूज आपण काढू शकतो. तर आपण सगळ्या व्हॅल्यूज आधी लिहून घेऊया. काय काय आपण काढल्या व्हॅल्यूज डिटर्मिनंट्सने. d इज इक्वल टू मिळाली -46, dx मिळाली -138, dy मिळाली होती 0
आणि आता डी झेडची व्हॅल्यू मिळाली -92. तर ह्या सगळ्या व्हॅल्यूज आता मिळाल्या, त्याच्यावरून आपण XYZ काढू शकतो. म्हटलं तसं जे 2x2 ला जी मेथड आहे जे आपण यूज केलं तेच सेम आपण इथे करतोय, त्यामुळे वेगळी काही नाही आहेत. 3x3 मध्ये सुद्धा जर सबस्टिट्यूशन मध्ये जर आलं तर सबस्टिट्यूशन करून घ्यायची, पुन्हा सिस्टीम लिहायची, लिनियर सिस्टीम मध्ये लिहायची, त्याच्या व्हॅल्यूज काढायच्या, मग सबस्टिट्यूशन मधले व्हॅल्यूज काढायचे. सेम तसंच आहे जसं 2x2 ला आहे. फक्त 2x2 चे डिटर्मिनंट छोटे होते आणि सिम्पल होतं तर फास्ट होतं. इथे थोडं 3x3 असल्यामुळे थोडं लेंदी असणार. सो दॅट इम्प्लाइज x इज इक्वल टू dx अपॉन d विच इज इक्वल टू dx किती आलं आहे -138 अपॉन -46. मायनस मायनस तर गेलं, 46 ला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर 92 होतं, 3 ने केल्यावर 138. सो इथे आन्सर आलं 3. y इज इक्वल टू dy अपॉन d. आता हे झिरोच आहे त्यामुळे काही डिनॉमिनेटरला काही असू दे, आन्सर येणार आहे 0. z इज इक्वल टू dz अपॉन d -92 अपॉन -46. मायनस मायनस गेले, याची दुप्पट, सो 2. सो व्हॅल्यूज काय आल्या 3, 0 अँड 2. सो सिम्पल एकदम मेथड आहे लिनियर सिस्टीम सॉल्व्ह करण्याची. क्रेमरसून 1-2-4 अजून एक्झाम्पल्स तुम्ही ॲज अ होमवर्क म्हणून सॉल्व्ह केलीत की तुम्हाला लगेच प्रॅक्टिस होईल आणि अगदी सिम्पल वे ऑफ सॉल्विंग आहे लिनियर इक्वेशन्स. आणि म्हटलं तसं शाळेत झालेलंच आहे तुम्हाला, त्यामुळे नवीन असं काही ह्या टॉपिकमध्ये आत्ताच्या पॉईंटमध्ये तुम्ही तसं काही शिकला नाही. आधीचंच होतं, फक्त आपण थोडी रिव्हिजन घेतली होती.